मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तुळजापूर, पंढरपूर आणि नीरा नरसिंहपूरचा दौरा केला। तुळजाभवानी, विठ्ठल रुक्मिणी मातेसह लक्ष्मी नरसिंहाचं त्यांनी दर्शन घेतलंय। सोबतच मंदिर परिसराची त्यांनी पाहणी केली। तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याची पुरातत्व विभागाच्या टीमसह मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचा फडणवीसांनी आढावा घेतला, तर इंदापुरातील नीरा नरसिंहपूर येथे लक्ष्मी नरसिंहाचं त्यांनी दर्शन घेतलंय। त्यामुळे तुळजापूर, पंढरपूर, नीरा नरसिंहपूर इथली ही तीन दृश्य आपण बघताय। मुख्यमंत्री पोहोचले होते देवदर्शनाकरता। तर तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी आज याबाबत घोषणा केली आहे। काही तांत्रिक गोष्टी राहिल्या असल्या तरी आराखड्यातील भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। आराखड्याला मंजुरीच आहे, त्यात काही टेक्निकल गोष्टी आता फक्त अंतर्भूत करायच्या, तेवढा झालं की सगळी मंजुरी होणार आहे। पण त्याची वाट न पाहता आम्ही तात्काळ जी महत्त्वाची कामं आहेत त्याच्याकरता पैसा रिलीज करतो। तर हा आराखडा नेमका काय सांगतो आपण नजर टाकूया। कसा आहे तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा? 1866 कोटींचा तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा आहे। तुळजाभवानी माता शिवरायांना भवानी तलवार देतानाचा 108 फुटी पुतळा असणार आहे। याशिवाय भक्तनिवास, भोजनालय, पुस्तकालय, सभामंडप, पार्किंगचा आराखड्यात समावेश असेल। दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या नूतनीकरणाचं काम समाधानकारकरित्या चाललंय। पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा तयार आहे। पुढील 3 महिन्यात मालमत्ता अधिग्रहित कराव्या लागतील असं मुख्यमंत्री म्हणतात। अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीनं रेस्टोरेशन झालेलं आहे। जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलं आहे। त्यातलं जास्तीत जास्त काम हे आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय। काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल। याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे। त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील। आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा। त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे, त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विजिशनचं काम जे आहे ते सुरू करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।